तुमने कारला स्वर्ग बनाया, तुमने कारला स्वर्ग बनाया. नमस्कार मंडळी, आपल्या जॉबवरनं सुट्टी झाली आणि आज आपण जाणार होतो एकविराच्या दर्शनाला चुनाभट्टीला. आणि तुम्हाला माहितीच आहे आज आपण कुठे जात होते, एकविराच्या दर्शनाला चुनाभट्टीला. तर आता आपण पुढचा प्रवास चालू करूया. ते गणपती गजानन, माता लक्ष्मी, आई जगदंबा, श्री राधाकृष्ण, एकविरा माऊली माझी कुसुम म्हणून लक्षात ठेवतो. आणि आपल्या चुनाभट्टी पर्यंत जायचं म्हणजे वडाळ्याला जायचं आहे, पण आपल्याला चुनाभट्टीला जो एकविराचा आहे मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायला जायचं आहे. मी 6:45 वाजता निघालेलो कामातून, पण सर्व सेटअप वगैरे करत पण हेल्मेटला माउंट लावण्यासाठी इतका वेळ गेला ना, 15-20 मिनिटं ते माउंट साठीच गेले आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला तर त्याला फक्त आपल्या व्हिडिओ बनवूनच जायचा असा निर्णय मनामध्ये घेतलेला. कारण बऱ्याच दिवस आपण कॅमेरा हेल्मेटला लावलं नाही, ब्लॉग आपण केला नाही, पण आज असे पण कामावर यायला उशीर झालेला. त्याच्यामुळे बोलू चला एक ब्लॉग सुद्धा होईल. आणि ट्रॅफिक मरणाची दिसते, भरपूर ट्रॅफिक आहे. त्या ट्रॅफिक मधून बघूया पटापट. आता आणि आपल्या गाडीचं थोडं काम पण होतं, त्याच्यामुळे आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या जास्त आल्या नाही. कारण ॲक्सिलेटर आहे ना, वायर गेलेलं त्याची गेलेलं म्हणजे ॲक्सिलेटर फिरत नव्हता. ते आता नवीन टाकली, त्याच्यानंतरला आपला स्टँडचा एक इंडिकेटर येत होता. स्टँड वरती असला तरी पण खाली दाखवायचा आणि गाडी आपोआप बंद व्हायची. एक दिवस तर गावी जात होतो, तर आपोआप गाडी बंद झाली आणि चालूच नव्हते होत 5-10 मिनिटं. नशिब आम्ही 3 जण होतो त्या दिवशी बाईकवर. एकटा असतो ना तर खरोखरच भीती लय वाटली असती. आणि पूर्णपणे रस्त्याला अंधार होता आणि तुम्हाला माहितीच आहे रात्रीच्या गाड्या सहजासहजी कोण थांबवत नाही. आणि आपल्याला बऱ्याच दिवस एकविराच्या दर्शनाला जाता नाही आलं लोणावळ्याला. तर लोणावळ्याला नाही, पण इकडं तर आपण जाऊ शकतो ना, जवळपास आहे तिथं. त्याच कारणानं आज आपण निघालो एकविराच्या दर्शनाला. कुर्ला बोलला म्हणजे ट्रॅफिकने भरलेलाच असतो, रिक्षा वगैरे सर्व. आणि त्याच्यातलं कुर्ला जॉब इकडे भरपूर असते, म्हणजे डायमंड मार्केटला वगैरे जॉबला भरपूर लोक असतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक इकडे भरपूर होतं. सो ट्रॅफिक आहे, पण आपल्याला रस्ता काढत जायला लागल. 7:53 झालेत. म्हणजे आपल्याला जास्त नाही पण 8:30 वाजेपर्यंत तर चुनाभट्टीला पोचायला लागल. ट्रॅफिक भरपूर आहे, त्या ट्रॅफिकचा सामना करत निघावं लागल. आणि आता इकडे पोचल्यानंतरला आता थोडंफार आपल्या पुढे ट्रॅफिक कमी भेटेल. पण इथं गाड्या पार्किंगला लावलेल्या असतात ना, डोकं फिरवतात. 1 मिनिट टाकलो इथूनच ताई साहित्य जरा. हां, थँक्यू. इथं ट्रॅफिक म्हणजे गाड्या लावून ठेवलेल्या असतात ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. नाही तर आज गाड्या काय नाही, म्हणजे ट्रॅफिकचा काही प्रश्न नाही आला. पण ही JCB आहे अजून. अरे एक जण आदलला ना तर JCB वगैरे नाही, पण कोणती गाडी असेल ना, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्याची मात्र वाट लागल इतकी गॅरंटी आहे. गावी जायचं असलं पण ह्या रस्त्यात आपलं चांगलंच कनेक्शन आहे. म्हणजे कसं आता कसं जॉबवरून तर मुंबईलाच म्हणजे वडाळ्यात जातोय, पण ज्या वेळेला गावी जायचं असतं ना त्यावेळेला मस्त सुसाट. इथं आपली बॅग असतं टाकीवर, जर सिंगल असलो तर तरी पण टाकीवर बॅग असतो, आणि डबल असलो पण सोबत असला तरी पण टाकीवरच बॅग असतं. बरं पडतं जर टाकीवर गाडी बॅग लावली ना, पण एकदम कम्फर्टेबल वाटून जातो. अरे इथून गाडी लावली रिक्षावाले तल्यात मल्यात खेळते. मी पण खेळेन तल्यात मल्यात, रिक्षावाल्याच्या गल्यात. मी नाही गल्यात जाणार हो. आणि तुम्ही गाडीवर एक गोष्ट नोटीस केलं काय, पुढे त्याला उजेड आल्यावर दाखवतो कोणती गोष्ट नोटीस करायची होती ती.
सर्वजण गर्लफ्रेंड जवळ ना ती हे आपली काय ती घंटी असतं अशी काहीतरी, तो म्हणजे गाडीचा एकदम हलका पार्ट असतो त्याला लावायसाठी. पण मला ते तर नाही भेटलं, पण अशी गोष्ट भेटली ना त्याच्याने खरंच खूप भारी वाटतंय. ती गोष्ट म्हणजे माझ्या एकविराईची मूर्ती आहे. खरोखरच ती पण माझ्या गर्लफ्रेंडनीच दिले. जशी सर्वांची गर्लफ्रेंड ती घंटी देते गाडीला लावायसाठी, तशी तिने दिलीच नाही, फक्त तर स्वतःच्या हाताने लावून ठेवली. कारण गेल्या टाइम मला गणपतीची मूर्ती दिलेली, पण ती आपल्याला लावायला भेटली नाही. म्हणजे फेविक्विकने चिपकवायचा प्रयत्न केला पण ती सहजासहजी चिपकली नाही. मग आता तिनेच कोणता तो केमिकल सारखा असतो म्हणजे गाडीमध्ये वगैरे तिच्या पप्पाने ठेवलेला, त्याच्यानेच आपल्याला चिपकवून दिली. असो, आपल्यासाठी खरंच खूप तो चांगला क्षण. म्हणजे अशी वस्तू भेटली जेणेकरून माझी ज्या एकविराईवर श्रद्धा आहे, आईवर श्रद्धा आहे, तिचीच मला भेट दिली. ह्याच्यापेक्षा काय आनंद असेल एखाद्या मुलाला. आपण बोलायच्या नादामध्ये एक गोष्ट काय केली माहितीये, पाठीमागून रस्ता होता आपल्याला जायला, पण तिकडनं आपण लक्षातच नाही गाडी ब्रिजच्या वरनं टाकली, स्कायवॉकच्या वरनं टाकली, त्याच्यामुळे आपल्याला तिकडं डायरेक्ट जायला नाही भेटलं. आता असो, आता इतकं फिरून जायचं आहे आपल्याला, इथून यू टर्न घ्यायचा आहे. अजून आपण बहुतेक चुनाभट्टीच्या आसपास गेलो असतो. असो, चुकून होतं असं 19-20. तितकं काय मनाला लावून नाही घ्यायचं, जास्त घाई नाही करायची, आरामात जाऊ आपण. आपल्याला काय जास्त घाई नाही, कुठं कोणी डोक्यावर सामान नाही ठेवलंय की हे घेऊन जायचं अर्जंट. चला आता डायरेक्ट आपण भेटूया त्या बाजूला गेल्यानंतर, युटर्न बिटर्न मारल्यानंतर. आणि आता आपण मारलेला आहे यू टर्न. तिकडे पोलीस काका होते, मला वाटलं काही थांबवतील पण नाही थांबवलं. ठीक आहे, थांबवले असते तर आपल्याकडे सर्व साहित्य होतं, साहित्य म्हणजे सर्व कागदपत्रे होते आपल्याकडे, त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यायचं काय टेन्शन नव्हतं. असू दे, ज्या वेळेला कागद बिगद काय नसतील ना गाडीची, तेव्हा 100% थांबवणार. तसे रेल्वेने गेल्यानंतर टीसी करते तसं, तिकीट असल्यावर आहे ना बघतील पण जवळ नाही येणार. आणि ज्या वेळेला तिकीट नसेल ना आपल्या जवळ, तेव्हा कोणत्या कुशीतून येतील आणि थांबवतील ना सांगता येत नाही. असू दे, चेहऱ्यावरच पण हावभाव मुलं तसं होत असेल, आपण बोलतो पण चेहऱ्यावर पण आपल्या तसं, जर आपल्याकडे तिकीट नसलं तर आपण भीतीचं वातावरण मनामध्ये निर्माण होतं, आता थांबवाय नको, आता थांबवाय नको. पण शेवटीला थांबवतो जर असले जर तर असं, म्हणजे कंपल्सरी असते तसं नाही. ऍक्च्युली आपण इथं बाहेर निघालो असतो मग अशी, तर जर आपण ते शॉर्टकटने आलो असतो ना इथपर्यंत बाहेर निघालो असतो. पण बोलतेत ना, गाढवाला गुलाची चौक आहे, तशी गंमत झाली. आपलं व्हिडिओ बनवता बनवता काही लक्षातच नाही राहिलं आणि मी ब्रिज वरून गाडी टाकली. नंतरला मला समजलं थोडा वेळानं की यार आपण तर खालून जायचं होतं. असं तर जवळपास पोचलेलोच आहोत. आता बघूया किती, अजून जास्त नाही वेळ, पण 10-1 मिनिटाचा रस्ता आहे इथून. बघू तो पण कसा तरी. आता ट्रॅफिक मुळे आपल्याला इतकं वेळ लागलं आणि कॅमेऱ्याचा अँगल पण चेंज करायचा होता ना, त्याच्यासाठी पण थोडा आपल्याला टाइम गेला. नाहीतर आपली झालेली आहे गाडी इथं पार्किंग, आणि आपल्याला जायचं आहे तिकडं पुढं, तो तिकडं दिसत असेल उजेडात मंदिर, चला आपण तिकडंच जाणार आहोत पुढं. आणि आता आपण एकविराईच्या परिसरामध्ये पोचलेलोच आहोत. एक टायमिंग पण इथे लिहिलेलं आहे, दर रविवारी सकाळी 8 ते 9. आपण ऑलरेडी दर्शन घेतलेलं आहे. माझं ठरलेलंच असतं पहिले दर्शन घ्यायचं, नंतरला हे करायचं, व्हिडिओ वगैरे बनवायची.
कुबीर मैया, जय कुबीर मैया, जय कुबीर मैया, जय कुबीर मैया। मुझको पार लगा दे मेरी मैया, जय कुबीर मैया, जय कुबीर मैया, जय। एकविराचं दर्शन घेऊन झालेलं आणि आपल्याला पुजारीने एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे फुलं दिलेले आहे. ते आता आपण गाडीला लावून घेऊ. पण अशा प्रकारे काय गाडीला फुलं लावलेले आहेत बघू शकतो. ह्या बाजूला 2 ह्या बाजूला बांधूनलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.